नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वपूर्ण असा पत्र दिनांक 1/1/2026 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी सुट्ट्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा प्रसिद्धी पत्रक आहे. सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे या ठिकाणी दिनांक 1/1/2026 प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग पुणे. विषय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या. संदर्भ शासन परिपत्रक CRD 1090 757-53 विभाग समाज कल्याण सांस्कृतिक क्रीडा व पर्यटन विभाग मंत्रालय विस्तार. उपरोक्त विषयांबाबत संदर्भीय क्रमांक 2 शासन परिपत्रकानुसार आपणास या ठिकाणी सूचित करण्यात येते की पुणे विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन 2026 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहे. बघा, सुट्ट्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घ्या. सन 2026 मधील सुट्ट्यांची ही यादी आहे. दिनांक, वार आणि सण. 14/1/2026 वार बुधवार मकर संक्रांतीच्या निमित्ताने या चालू महिन्यामध्ये तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुढे 3/3/2026. बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला एकही सुट्टी नाही, शासकीय सुट्ट्या. दिनांक 3/3/2026 म्हणजे मंगळवारी धुलीवंदनाची तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर दिनांक 19/3/2026 म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपणास या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये सुट्टी असणार आहे. त्यानंतर 21/3/2026 वार शनिवार रमजान ईदच्या माध्यमातून तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर 14/4/2026 मार्चमध्ये तुम्हाला 3 सुट्ट्या आहेत. त्यानंतर 14/4/2026 वार मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपणास सुट्टी असणार आहे. त्यानंतर वार शुक्रवार दिनांक 1/5/2026 महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणास सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुढे पहा, देवशयनी आषाढी एकादशी मोहरम किंवा मोहरमच्या निमित्ताने वार शनिवार दिनांक 25/7/2026 रोजी सुट्टी असणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिनांक 28/8/2026 म्हणजे वार शुक्रवार या दिवशी देखील आपणास सुट्टी असणार आहे. त्यानंतर 14/9/2026 म्हणजे सोमवारी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुट्टी असणार आहे. त्यानंतर 18/9/2025 म्हणजे वार शुक्रवार गौरी पूजनाच्या निमित्ताने आपणास या ठिकाणी सुट्टी असणार आहे. त्यानंतर 26/9/2026 वार शनिवार अनंत चतुर्दशी व दुसरा दिवस याच्यामुळे तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर शेवटी आपल्याला 20/10/2026 रोजी म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने वार मंगळवारी आपणास या ठिकाणी सुट्टी असणार आहे. ही झाली सन 2026 मधील सुट्टींची यादी. त्यानंतर आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या ज्या उन्हाळी सुट्टी आहेत तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, उन्हाळी सुट्टींची ही यादी आहे. दिनांक 2 मे 2026 ते दिनांक 17/5/2026 हे झाले अंगणवाडी सेविकांसाठी सुट्टी असणार आहे. त्यानंतर दिनांक 18 मे 2026 ते 2 जून 2026 अंगणवाडी मदतनीसांसाठी सुट्टी असणार आहे. आणि राहिला आपला दिवाळी सुट्टी, तो 5/11/2026 ते 11/11/2026 पर्यंत या ठिकाणी सुट्टी असणार आहे. बघा, माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता आणि आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असल्याने दिनांक 15/11/2026 आणि 22/11/2026 आणि 29/11/2026, 6/12/2026, 13/12/2026 आणि 20/12/2026
व 27/12/2026 या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची या ठिकाणी दक्षता घ्यावी। बघा, एकूणच अशा पद्धतीने विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे संजय माने देखील तुम्ही तुमच्या समोर या ठिकाणी माहितीस्तव सादर करीत आहोत। एकूणच अशा पद्धतीने आपल्या तमाम महाराष्ट्रातील ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहेत यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मध्ये ही सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आहे। जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून संपूर्ण वर्षभराची जी सुट्ट्यांची यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।